नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पथये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पथये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग नमत असो। भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग नमत असो। सद्गुरुनाथ भगवंतांचे चरणी अनंत कोटी साष्टांग नमत असो। प्रभूला वंदना करून आज आपण चिंतनाला माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग जो रूपकात्मक आहे त्याची आपण चर्चा करूयात। अभंगाचे शब्द याप्रमाणे आहेत। हे घोंगडीचं रूपक आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कान्होबा तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली रे, आम्हासी का दिली वांगली रे। स्वगत सच्चिदानंदे मिळवणी, स्वगत सच्चिदानंदे मिळवणी, शुद्ध सत्व गुण विणली रे। षडगुण गोंडे रत्न जडित तुझ, श्यामसुंदरा शोभली रे। कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली रे। काम कर्म अविद्या त्रिगुण, काम कर्म अविद्या त्रिगुण, पंचभूतांनी विणली रे। रक्त रेत दुर्गंधी जंतू, रक्त रेत दुर्गंधी जंतू, नरकमुताने भरली रे। कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हासी का दिली वांगली रे। षडविकार षडवैरी मिळवणी, षडविकार षडवैरी मिळवणी, तापत्रयाने विणली रे। नवाठाई फाटोनी गेली, नवाठाई फाटोनी गेली, ती त्वा आम्हासी दिधली रे, ती त्वा आम्हासी दिधली रे। कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली रे। ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता, ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता, संदेह वृत्ती विरली रे, संदेह वृत्ती विरली रे। बाप रखुमा देवीवर विठ्ठले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले, त्वत्पदी वृत्ती मुरली रे, त्वत्पदी वृत्ती मुरली रे। कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हासी का दिली वांगली रे। कान्होबा तुझी घोंगडी चांगली। भगवान परमात्म्यांचं अत्यंत सुंदर असं गुणवर्णन आणि भगवंतांच्या कृपेचं गुणवर्णन आणि भगवंताने आपल्याला काय दिलेलं आहे त्या परमतत्वाचा उच्चार माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रूपकात्मक असलेल्या या अभंगामध्ये केलेला आहे। बरं, दिसायला दोन पक्ष दिसतात। एक पक्ष देवपक्ष आहे, एक पक्ष जो मानव पक्ष आहे। आणि देवपक्षाकडे किती चांगल्या गोष्टी आहेत आणि मानव पक्षाकडे किती अपूर्णता आहे याचं वर्णन सुरुवातीला अभंगात दिसतं। परंतु अभंगाचा शेवट जो त्यांनी केलेला आहे तो अत्यंत विलोभनीय किंवा असाधारण असा आहे। हा अभंग समजून घेत असताना आपल्याला भगवंताने आपल्याला काय दिलेलं आहे याची जाणीव होणं अत्यंत आवश्यक आहे। ही गोष्ट माऊली ज्ञानेश्वर महाराज आम्हाला आग्रहाने प्रतिपादन करतात। बरं, अभंगामध्ये दोन वेगवेगळ्या बाजू आहेत। एक परमात्म्याची बाजू जी कायम उज्ज्वल दिसते, उजळ दिसते। एक बाजू जी आहे ती बाजू संसाराची, ती अंधारात्मक नकारात्मक किंवा ती विषदात्मक किंवा विषयात्मक भरलेली आहे। पण खरंच जो जसं चिंतन करतो तशा त्याच्या वृत्तीमध्ये बदल होत राहतो, तसं त्याची वृत्ती बनते। आपण जर एखादा आपल्याशी बोलला, चांगलं वाईट समजावून सांगितलं आणि आपण जर नकारात्मक घेतलं तर आपल्या सगळ्या गोष्टी नकारात्मकच दिसतात। पण एखादी गोष्ट आपण सकारात्मक घेतली तर गोष्टी सकारात्मक दिसतात। पण सकार आणि नकार या दोघांच्या पेक्षाही एक वेगळे पक्ष आहे, तो म्हणजे ओंकार, की ज्या ओंकाराची अवस्था, त्या ओंकाराची जाणीव अंतरंगाला होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज हेच ते परमतत्व जे आहे या अभंगांच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडतात। बरं, हा खूप गोड असा अभंग, अनेक गायकांनी याला गाऊन अजरामर केलेला आहे। पण त्यापेक्षा शब्द आणि त्याच्यातला भाव हा अत्यंत प्रेमाचा आहे। या अभंगातून साधारणपणे भागवतामध्ये चिंतन त्यावेळेला आपण करतो, पण कुठं करतो की ज्यावेळेला गोपाळ काल्याचा प्रसंग येतो आणि त्या गोपाळ काल्याच्या प्रसंगामध्ये
ज्याला भगवान परमात्मा म्हणतात की आपण सगळे एकत्र आणि प्रसाद घेऊयात, त्याला भगवंत आपलं उपर्ण टाकतात आणि सांगतात की तुमच्याकडचं जे काही आहे ते तुम्ही याच्यात टाका आणि माझ्याकडचाही मी शिदोरी त्या सोडतो, आपण सगळे एकत्र करूयात आणि एकत्र करून मग नंतर ते आपण शिदोरी सगळ्या मिळून कवळ घेऊन म्हणजे काला घेऊन खाऊयात. सांगितल्यानंतर गोपाळ भगवंतांना ते तुझ्याकडचं टाक. त्याला भगवंत आपल्याकडचे जे पदार्थ आहेत ते पदार्थ दाखवतो की ज्याच्यामध्ये फोडी आहेत फळांच्या, मुरंबा आहे, लोणचं आहे, साजूक तुपामध्ये केलेली भाकरी आहे, लोण्याचा गोळा आहे, तूप आहे, आत्ता नुकतंच लावलेलं दही आहे, थोडंसं छान ताक आहे, दूध आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी बघितल्यानंतर गोपाळ आपल्याकडे बघतात. तर गोपाळाला कळतं की आपल्याकडे काय आहे, तर कुठे वाळलेली भाकरी, कुठे शिळ्या पोळ्या, कुठे काय, तर कुठे काय, तर कुठे काय. आणि त्यावेळेला गोपाळ नामदेवराय महाराज म्हणतात त्याप्रमाणे 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 नवला 1 पुरी आम्हा धाडिले बैल्या दोरी म्हणून भगवंताला हिणवतात सुद्धा. पण भगवंत सगळ्यांना एकत्र करायला सांगतो आणि सगळ्यांना एकत्र केल्यानंतर मग भगवान जेवायला त्याला आपला प्रसाद टाकून आपल्या हाताने कवळ भरतात म्हणजे द्रोण भरतात आणि द्रोण ज्या वेळेला भगवान परमात्मा गोपाळांच्या हातात देतात आणि गोपाळ ज्या द्रोणातला पहिला घास खातात तेव्हा त्यांचा अनुभव काय येतो हे अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगितलं आहे. पण आपण त्याचं चिंतन यथायोग्य वेळ करणारच आहोत. पण या सगळ्यामध्ये जे काही एक वेगळेपण आहे त्याचं आपल्याला चिंतन आधी करायचं आहे. मग देवातले आपल्यात नेमका काय फरक आहे. ज्ञानेश्वर महाराज देवातला आणि आपल्यातला फरक सांगतात. आधी ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात कमाल केली आहे की रूपकात्मक घेतलं आहे गोपाळांचा छोटासा राग किंवा गोपाळांचं हे कृतकोप रागवण्यासारखं दाखवणं हे भगवंतांचं ते एका वेगळ्या नाट्य उभं करून भगवंतांचं परमतत्व ज्ञानेश्वर महाराज आम्हाला समजावून सांगतात, माऊली समजावून सांगतात. पुन्हा आधी पहिल्या 2 चरणामध्ये म्हणजे ध्रुपदामध्ये आणि पहिल्या चरणामध्ये भगवंतांचं ऐश्वर्य वर्णन केलं आहे. पुढच्या 2 चरणांच्या मध्ये मानवाची दुर्बलता वर्णन केली आणि शेवटच्या चरणामध्ये बाकी भगवंत आणि भक्त आणि भगवंत यांचा एकत्रित काला कसा होतो त्याचं विलोभनीय आणि अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. हे सगळं वर्णन आपल्याला अत्यंत थोडक्यात श्रवण करायचं आहे, अंतरंगात साठवायचं आहे, त्या भावाला आपल्याला सामोरं जायचं, तो आत्मसात करायचा आहे. हे सगळे अभंग ह्यासाठीच होत आहेत की जेणेकरून आपल्या अंतर्वृत्ती पालटेल. अंतरंगामध्ये ज्ञानाचा दिवा आहेच आहे, त्याच्यावरती चढलेली कुठली विकारांची विचारांची आपल्या अभिमानाची अहंकाराची काजळी काढून टाकायची आहे आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला या जीवनामध्ये आध्यात्मिक वाटचाल करायची आहे. त्यासाठीच पुढे हा उपक्रम आहे आणि म्हणूनच आपण नित्य रोज एकाने कुठल्या ना कुठल्या संतांच्या अभंगांचं चिंतन करत असतो. कारण मी प्रेरणा प्रत्येकाला देत असतो की एकही अभंग चुकवू नका, कारण प्रत्येक अभंग माहिती असोत किंवा नसोत त्यामधून आपल्या अंतरंगामध्ये भगवंतांच्या शुभमंदिराची एक वीट रचली जाणार आहे आणि त्यातून ते सुंदर गाभारा तयार होऊन आतमध्ये भगवंतांचं उत्तम दर्शन सान्निध्य आपल्याला प्राप्त होणार आहे. असो, या अभंगात प्रस्तुत अभंगामध्ये महाराजांनी घोंगडी वर्णन केले. ज्ञानेश्वर महाराजांच्या एकूण अभंग गाथ्यामध्ये घोंगडीवरती महाराजांनी 16 अभंग तयार केलेले आहेत. 15-16 अभंग त्यांची घोंगडी या विषयावरती आहेत. घोंगडी पाहायला गेलं ना असं वस्त्र आहे की जे वस्त्र मेंढ्यांच्या शरीरावरच्या निघालेल्या केसांपासून तयार होतं. पण या घोंगडीचं एक वैशिष्ट्य बरं का, ही घोंगडी बनवणं अत्यंत अवघड असतं. तर कारागीर बनवत आणत हे घोंगडी हे त्या मेंढ्यांचं थंडीपासून रक्षण करण्याचं एक साधन आहे. पण घोंगडीचं कांबळ्याचं वैशिष्ट्य काय असेल माहिती का आपल्याला. तर हा कांबळा इतका शुद्ध असतो की याला अपवित्रता नावाचा दोषच नाही. याला स्पर्शास्पर्श झाला, कुठे अयोग्य व्यक्तीने त्याला स्पर्श केला, सुतकाच्या व्यक्तीने स्पर्श केला, त्याच्यावर काही खरकटं सांडलं किंवा काही झालं, कशानेही ह्या घोंगडीला दोष लागत नाही. ही संपूर्णतः निर्दोष अशी वस्तू आहे. याच्यावर बसून जप केला की तात्काळ भगवंतांची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला जपाची पूर्तता होते. याच्यावर बसून जप करावा की आसने शुभ्र कंबले असं गुरुगीतेमध्ये भगवान परमात्मा सुद्धा शिवण सांगतात. तर ही घोंगडी कशासाठी वापरतात. तर घोंगडीचा वापर 2-3 कारणासाठी आहे. घोंगडी डोक्यावर घेतली तर पावसापासून रक्षण होतं. घोंगडी खांद्यावरती घेतली
तर आपल्याला शरीराला ऊब मिळते. घोंगडी पाठीखाली घेऊन झोपलं तर कुठल्याही प्रकारचे पाठीचे विकार होत नाहीत, ब्लड प्रेशर वगैरे सगळं नॉर्मलला राहतं. यासाठी घोंगडीचं अत्यंत महत्त्व आहे. ज्याला खूप हेवी डायबिटीस आहे किंवा ज्याला बीपीचा त्रास आहे, ज्याला कंबरदुखीचा त्रास आहे, ज्याला पाठीच्या मणक्यांचा त्रास आहे, या सगळ्यांनी केवळ घोंगडीवरती झोपावं. घोंगडीवरती एक पातळसं वस्त्र टाकावं, टोचणारी अशी खात्री घ्यावी आणि झोपावं. सगळ्या त्रासातून मुक्तता आपल्याला हे निसर्गात देवाने दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी रूपकात्मक आहेत म्हणून मी उद्या एवढं वर्णन करून सांगतो घोंगडीचं. घोंगडीचं अजून वैशिष्ट्य काय आहे? बसायला घेता येते, जपायला घेता येते, झोपायला घेता येते, कशालाही घोंगडी वापरता येते. ही घोंगडी कशालाही वापरता येते हाच धागा पकडून ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये घोंगडीचं वर्णन केलं. तुझी घोंगडी कशी, आमची घोंगडी कशी? तुझी घोंगडी कशालाही वापरता येते, आमची घोंगडी कशाला वापरणार आहात? आमच्या घोंगडीमध्ये किती घाण आहे. असो, ज्ञानेश्वर महाराज दोन गोष्टींकडे लक्ष देतात, आपलं लक्ष वेधून घेतात की भगवंतांची घोंगडी कशी त्याकडे बघा, आपली घोंगडी कशी त्याकडे बघा, आणि आपली घोंगडी ही भगवंतांच्या घोंगडीच्या शेजारी टाकून त्या शेजारी बसण्याची आपली पात्रता कशी निर्माण होते त्याच्याकडे बघा. ह्या तीन गोष्टी सांगण्यासाठी म्हणून हा अभंग आहे. भगवंताची घोंगडी कशी ते बघा, आपल्या घोंगडीतला धायंडा भाग जो समजावून घ्या, तरीही आपली घोंगडी भगवंतांच्या घोंगडीच्या समोर शेजारी टाकून त्याला कसं बसता येतं आणि भगवंताचं होऊन जाता येतं हे सांगण्यासाठी म्हणून रूपकात्मक हा अभंग घेतलेला आहे. महाराज म्हणतात की कान्होबा, तर हा कान्होबा हा शब्द जो आहे ना, हा भागवतातला प्रेममय शब्द आहे. कान्होबा देवाला फक्त अत्यंत प्रेमाने गोपाळ शब्द वापरत होते. आई पण लल्ला, कान्हा, कन्हैया असा हाक मारायची यशोदा माता. बाकी सगळेजण त्याला श्यामा, सुंदरा, मुरलीधरा असे हाक मारायचे. गोपिका त्याला गोपीजन वल्लभ, त्रिभुवनदायक अनंत नावाने हाक मारायचे. पण कान्होबा हा शब्द सलगीचा, मित्रत्वाचा, मैत्रीचा, जवळीकेचा हा वापरला जातो. हा फक्त आणि फक्त गोपाळांच्याकडून. जसं गोपीजन वल्लभ म्हटलं की भगवंत अत्यंत प्रिय होतं, आणि रासक्रीडेमध्ये गोपीजन वल्लभाय स्वाहा हे त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि इकडे कान्होबा म्हटलं की ते तर सवंगडी, ज्या सवंगड्यांच्याबरोबर देवाने सगळे खेळ खेळले, त्यांचे उष्ट खाल्लं, त्यांच्या पाठीत बुक्क्या मारल्या, भगवंतांच्या पाठीत या गोपाळाने बुक्क्या मारल्या, तरीही भगवंतांनी कुठलाही राग धरला नाही. ज्या गोपाळांना भगवंतांनी स्वधाम दर्शन घडवलं, आणि जो भगवंत आपल्या या बालभक्तांना कधीही विसरत नाही, ज्यांनी प्रेम ह्या एकाच भक्तीतून भगवंताला प्राप्त केलं, नाही नाम घेतलं, नाही ध्यान केलं, नाही चिंतन केलं, फक्त प्रेम केलं भगवंतावरती. असं प्रेम केलं की ज्याप्रमाणे अख्ख्या पृथ्वीला आकाश झाकून टाकतं, तसं प्रेम गोपाळांनी भगवंतांवरती केलं. आणि म्हणून ज्यावेळेला कान्हाच्या प्रसंगामध्ये घोंगडी टाकली त्यावेळेला गोपाळ बोलायला लागले, कान्होबा, कान्होबा, अरे तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी ही चांगली आहे, आणि आम्हाला अशी घोंगडी काय दिलीस? आता इथं घोंगडी हा रूपकात्मक शब्द आहे. घोंगडी कोणती आहे? गोपाळ म्हणतात तुझी घोंगडी म्हणजे तुझी उपाधी. उपाधी म्हणजे काय? ते एका प्रकारातून उपाधी शब्दाचा अर्थ शरीर असा आहे. हे तुझं शरीर कसं आहे? तर शुद्ध सत्वप्रधान आहे. शुद्ध सत्वप्रधान तुझं शरीर हे अभौतिक शरीर आहे, हे अपार्थिव शरीर आहे. या शरीराला ते अजन्मा आहे. किंबहुना याच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की माया मनुष्यस्य वदस्य विद्वन. संत सांगतात की भगवंताने धारण केलेलं शरीर हे माया मनुष्यस्य, मायेने ते मनुष्याचं रूप धारण केलेलं आहे असं विद्वान लोक तिथे चर्चा करतात. माया मनुष्यस्य वदस्य विद्वन. किंवा शंकराचार्य म्हणतात की माया मानुष वेशा, भगवंताने मायेने हा मनुष्यवेश धारण केला आहे. किंवा बुधकौशिक मुनी म्हणतात की स्वलीलया जगत्रातु महावीरभूत मजमृभूम. स्वलीलया आपली लीला करण्यासाठी महावीरभूत हे भगवान प्रगट झालेले आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण सांगणे आहे. तर अर्थात हे भगवंत जे आहेत हे निर्गुण निराकार, पण ती उपाधी घेऊन आले. आता उपाधी शब्दाचे पण दोन अर्थ येतात बरं आपल्याला कळतील. ही उपाधी ही भगवंतानी महत्त्व प्रकट केलं, त्याला मायेचा माध्यम करून, वैष्णव मायेचा वापर करून स्वतः लीला केली आहे. आणि ह्याच मायेचा वापर करून मानवादी 84 लक्ष योनींची पण निर्मिती केली की जे मायेच्या चक्रामध्ये अडकलेले आहेत. परंतु भगवंत बाकी ज्याप्रमाणे कोळी जाळं विणतो पण त्या जाळ्यात स्वतः कधीही अडकत नाही, त्याप्रमाणे भगवंतानी ही माया रचलेली आहे. आणि त्यामुळे त्याची घोंगडी चांगली आहे,
आणि आपली वंगडी बाकी वांगली म्हटलेले, वांगली, वाईट शब्द वापरला नाही, वांगली. वांगली शब्दाचा अर्थ असा की त्याचा अर्थच आम्हाला कळला नाही. आम्हाला चांगलं वागलं काय कळत नाही. आपण म्हणतो आम्हाला चांगलं वागलं काय कळत नाही, म्हणजे काय चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये काय नको आहे ही गोष्टी आम्हाला कळत नाही. तेव्हा आम्ही वांगलं शब्द वापरतो. तर वांगली हा शब्द म्हणजे ज्याचा बोध अंतःकरणाला नीटसा होत नाही ती अवस्था म्हणजे वांगली अवस्था. आम्हासी का दिली वांगली? या शरीराचा नेमका काय बोध आहे, हे शरीर कशासाठी दिलेलं आहे, यातून काय प्राप्त होतं, कुठं जायचं असतं, काय करायचं असतं, यातली एक एक गोष्ट आम्हाला ज्ञात नाही. तुला बाकी सगळं माहिती आहे की तू का आलास, काय करतोयस, कसा करतोयस. ज्ञानेश्वर महाराजांनी या भगवंतांच्या उपाधीला हरिपाठामध्ये पण स्थान दिले. बरं, हरिपाठामध्ये पण ज्ञानेश्वर महाराजांनी 2 वेळा या उपाधीचं वर्णन केलेलं आहे. एकदा म्हणतात की वायाची उपाधी दंभधर्म. ज्या वेळेला हा देह अहंकाराने भरतो त्याला ही उपाधी दंभ आणि अधर्मामध्ये अडकून पडते. आणि ज्ञानेश्वर महाराज दुसरीकडे म्हणतात वायाची उपाधी करसी जना. ज्याला देव थोडासा कळल्या असं कळून लोकांना फसवा लागतोस ना, त्याला तू हीच उपाधी लोकांना त्रास देण्यासाठी म्हणून वापरतोस. माणसाला म्हटले वायाची उपाधी दंभधर्म, वायाची उपाधी करसी जना, भाववळ्याकडे एरविनाकडे. असं हे 2 रूपकात्मक शब्द आहेत. मुद्दामून सगळ्या अभ्यासू मंडळींना चिंतन करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी म्हणून या उपाधी शब्दाचे अर्थ आपण बघतो, सांगतोय. भगवंताची कशी आहे, एकाच कडव्यामध्ये भगवंताचं वर्णन केलं आहे. स्वगत सच्चिदानंदे मिळवणी शुद्ध सत्व गुण विणली रे, षटगुण गोंडे रत्न जडित तुझं श्यामसुंदरा शोभली रे. प्रत्येक शब्दाच्या मागे काहीतरी प्रचंड शक्ती आहे, काहीतरी. हे माऊलींचे शब्द आहेत, हे येरेगावळे शब्द नाहीत, रला रंट अलट जोडलेले शब्द नाही आहेत, किंवा काहीतरी जोडायचं म्हणून जोडलेले आहेत. आणि माझं कविता कशी वाटते तुम्हाला असे विचारणारे हे नाही, किंवा कवी संमेलनामध्ये कविता मिळून सांगून टाळ्या वाजून काहीतरी 101 रुपयाचं नाही तर 5000 रुपयाचं पाकिट घेण्यासाठी हे शब्द नाही आहेत. हे शब्द अशासाठी आहेत की जेणेकरून आपलं अंतःकरण भगवतमय कसं होईल हे सांगण्यासाठी आहेत. पहिलं म्हटलं की स्वगत. अरे तू कसा आहेस, तर तू स्वगत आहेस. स्वगत याचाच अर्थ असा आहे की तू तुला स्वतःला प्रकट करतोस. सुस्वागतम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. तू स्वगत आहेस, तू येतोस, तू येतो. तू कृपानिधी आहेस, तू कोणा सांगण्यावरून येत नाहीस, कोणी बोललं म्हणून तू येत नाहीस, कोणाचंही तुझ्यावरती बंधन नाही, तू येतो. आणि कसा येतो, तर तू स्वगत प्रेमानंदाने आपले सगळं नाम रूप गुण लीला एकत्र करून, आणि शिवाय सच्चिदानंद रूप, सद चित आनंद रूप. सत या जगातला संपूर्णपणे जगातलं सत्य तत्व जे ते तू आहेस. चित म्हणजे चैतन्य रूप तू आहेस, आणि आनंद हे रूप तू आहेस. म्हणजे तू येतोस ते सत चित आनंद रूप हे मिळवणी, हे सगळं एकत्र करून भगवंतांचा कोणताही अवतार जरी आपण गृहीत धरला, संतांच्या पासून ते कल्की नारायणापर्यंतचा अवतार, नवयोगेश्वरांच्या पासून दत्तात्रयांच्या 24 गुरूंचा अवतार, काहीही गृहीत धरलं त्या सगळ्यामध्ये हे स्वगत सच्चिदानंद हे परमतत्व हे मिसळलेलंच आहे. हा शुद्ध भाव प्रधान आहे. मायेच्या योगाने ही तू संबंध घोंगडी शरीर निर्माण केलेलं आहेस. आणि तू कसं केलंस, तर शुद्ध सत्व गुण विणली रे. तू प्रथम काय केलं असेल, तर हे सगळं शुद्ध आणि सत्वगुणांनी युक्त असं तू हे केलं. भगवंतांचे जे षडगुणाश्वर संपन्न म्हणजे 6 गुण आहेत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे षडगुण वर्य वसती जेथ तया नाम भगवंतू. माऊलींची ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. तेच ते 6 गुण, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हेच ते 6 गुण घेऊन तू इथे षडगुण घेऊन तू आलेला आहेस. आणि हे आलं असताना शुद्ध सत्वगुण, अत्यंत शुद्ध सात्विकता, हे तर तुझा सगळ्यात मोठा भाग आहे. प्रत्येक अवतारामध्ये तू समान आहेस, सगळ्यांवरती प्रेम करणार आहेस, कृपा करणार आहेस, वैर्यावरती सुद्धा प्रेम करणार आहेस, म्हणून वैर्याचं कलेवर सुद्धा हात धारण करणार आहेस. पांचजन्य नावाच्या अक्षसाला मारल्यानंतर त्याचं कलेवर तू आजही शंखरूपामध्ये हात धारण केलेला आहेस. आजही तू तुझ्या शत्रूचं नाव आधी घेऊन तू स्वतःची ओळख सांगतोस, मुरारे. मूर दैत्याला मारल्यानंतर तू मुरारी नाव धारण केलंस, आणि आधी शत्रूचं नाव मग तुझं नाव येतं.
तूच राघव रावणारी आहेस. रावणाचं नाव तुझ्या चरित्रामध्ये तू स्वतःहून जोडून घेतलेलं आहेस. म्हणजे हा तुझा शुद्ध सत्वाचा फार मोठा भाग आहे. तुझी षडगुण आहेत आणि तुझे गोंडे रत्न जडित तुझं हे तुझ्या आयुष्याला जे सुंदर प्रकारचे गोंडे लावलेस ना, गोंड्यामुळे शालीला मोठी मजा येते. गोंड्यामुळे एखादी गोष्ट शोभून दिसते. ते गोंडे ते रत्न जडित लावलेत. हे रत्न कोणती आहेत? तर भगवंतांची रत्न म्हणजे भगवंतांची धवल कीर्ती, भगवंतांचे असले अतिउत्तम असं चरित्र किंवा भगवंतांनी निर्माण केलेलं अतिउत्तम हे संपूर्ण त्यांची लीला, नाम रूप गुण लीला हे जणू काही रत्न आहेत. आणि ही ज्याप्रमाणे सहस्रनामामध्ये 1000 नाम आहेत, प्रत्येक नाव ते एके नाव घेतलं तरी मुक्तता आहे, उद्धार आहे. तसं असे अनेक रत्न तुझ्या या घोंगडीला लागलेली आहेत. म्हणजे तुझी घोंगडी म्हणजे तुझं शरीर, तुझी उपाधी अनेक नावांनी युक्त आहे. म्हणून नामकरण प्रसंगामध्ये गर्गमामुनी म्हणतात की माते तुला म्हणेल तर त्या नावाने हाक मार, जो ज्या नावाने हाक मारेल त्या नावाला हा ओ देईल. याचे गुण नारायण समान आहेत, हा तुमचं रक्षण करेल असं सांगितलं होतं. तर नारायण समान का सांगितलं? कारण तेवढं कळण्याची पातळी नारायण इथपर्यंतच माणसाची आहे. परंतु हा कसा आहे? तो हा स्वतः नारायणच आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं. तर असं आहे. आणि तू असा असल्या कारणामुळे तू कसा आहेस? तर श्यामसुंदरा. इथे बाकी त्याला श्यामसुंदर त्या नावाच्या विशेष नावाने गौरवान्वित केलं. कारण श्यामसुंदरा हे गोपिका भगवंताला म्हणत असत. सगळ्या गोपिका भागवतामध्ये वर्णन केले की यशोदा ही एक गोपिका आहे. भागवतामध्ये यशोदेला वेगळं नाव दिलं नाहीये, ती गोपिका म्हणून वर्णन केलंय. उदाहरण सांगतो, आज भागवताचा दशमस्कंद अध्याय क्रमांक 9. एकदा गृहदासेषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्त असू निर्ममंद स्वयं दधी. याच्यामध्ये तिथं शब्द यशोदेच्या शब्द म्हणून गोपिका शब्द वापरला आहे. ती गोपिका कशी दिसत होती? तर त्या गोपिकेला तोंड उघडण्याचं निमित्त करून भगवंतांनी, माती खाण्याचं निमित्त करून त्या भगवंतांनी त्रिभुवन दाखवलं. तर तिचंही वर्णन गोपिका असंच केलेलं आहे. तर ती गोपिका म्हणून तो गोपिकांचा जो परमात्मा तो श्यामसुंदरा. आणि ते श्यामसुंदरा आणि तुला घोंगडी शोभून दिसते रे. अरे तुझ्याकडे पाहत राहावं. ज्या भगवंताकडे पाहत असताना आपली दृष्टी यत्किंचित खाली होत नाही, पापण्या कधीही लवत नाहीत किंवा नेत्रांची भूक कधीही भागत नाही, अंतःकरण कधीही भरलं आहे असं वाटत नाही. अजून त्याला पाहत राहावं आणि त्याचा अनुभव नेत्र सुखाने घेत राहावा. अजूनही त्या विठ्ठलाला त्या विटेवरती पाहावं आणि डोळे मिटल्याबरोबर आणि डोळे उघडल्याबरोबर तो समोर दिसावा. हा जो आनंद आहे तो श्यामसुंदरा शोभली रे. हा आनंद शोभणारा असा श्यामसुंदरा तुझा आहे. इथपर्यंत भगवंताचा पक्ष झाला. आता दुसरा पक्ष झाला मानवाचा पक्ष. आता मानवाची घोंगडी कशी आहे त्याचे वर्णन आहे का? त्या सांगत असताना महाराज म्हणतात काम कर्म अविद्या त्रिगुण. आमच्यामध्ये काय आहे? तर आमच्यामध्ये 11च्या 11 इंद्रियांना काम लागले. मानव 11 इंद्रियांनी भरलेले आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन. हे आपले 11 इंद्रिय आहेत. या इंद्रियांच्या साह्याने मनुष्य आकाराला आला आणि या इंद्रियांच्या साह्याने मनुष्य कार्यरत राहतो. तर ही जी 11 इंद्रिय आहेत, या 11च्या 11 इंद्रियांमध्ये काम भरलं आहे. म्हणजे काय? तर ह्या 11च्या 11 इंद्रिय स्वतंत्र आपली आपली कार्य करत असतात. डोळ्याला भगवंताला पाहावंसंही वाटतं, पण त्या डोळ्याला सिनेमा पाहावासा वाटतो, त्या डोळ्याला वेगळं वाचावंसं वाटतं, त्या डोळ्याला विचित्र जोक वाचावेशी वाटतात. हेच हातालाही कुठेही स्पर्श करावासा वाटतो. हाताला स्पर्श करण्याच्या बाबतीमध्ये तर इतकं वाईट उदाहरण सांगितलं जातं की म्हातारा झाला, 90ला आला, आता मरळ टेकलेला आहे, पण तरीही नातवंडांना जवळ घेतो, पप्या घेतो, टेकरनं हात फिरवतो आणि तेवढंच आपल्या हाताला सांगतो की एकेकाळी तू हात कोणाकोणाला फिरवला होतास आणि कसं कसं सुख घेतलं होतं. तोंडात दात असताना कोणाला पप्पी दिली होती आणि बोळकं झाल्यानंतर कोणाला पप्पी देतोस. म्हणजे नातवंडांचा पापा घेताना सुद्धा ज्याच्या अंगात विषय घुमतो असा तू मनुष्य आहेस. हे संतांनी सांगितलेलं आहे, माऊलींचं वर्णन आहे. मी काही पदार्थ तुम्हाला सांगत नाहीये. तर इतकं विचित्र आहे सगळं. तर हे हाताला आहे, आपल्या नाकालाही नको तो वास फार आवडतो. अहो ते बैल आणि रेडा तोंड वर करून दात दाखवतात, त्यांच्यामध्ये माणसात फरक काय आहे? हे सगळं हे अशी अवस्था सगळी आहे. म्हणून काम, दुसरे कर्म. कर्मामध्ये
आपण तरी कर्म शुद्ध भगवंता अर्पण करण्यासाठी कुठे करतो? प्रत्येक कर्म असंच करतो की जे कर्मातून माझा काय फायदा आहे, एवढंच विचार आहे आमचा. तिसरी गोष्ट अविद्या, ज्ञानाचा अभाव, खरोखर समोर ज्ञान दिसून सुद्धा त्याचा अभाव. आणि नंतर त्रिगुण, जन्माला येणं, काही दिवस राहणं, वाढणं आणि मरणं, हा त्रिगुणामध्ये अडकलं आहे. आणि पंचभूतांनी, पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या पंचभूतांनी आमची ही घोंगडी विणलेली आहे. आमचं शरीर तयार झालेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि शरीरामध्ये आत काय आहे, बाहेरनं तो तयार झालं. पण आपण म्हणतो ना, साडी काही छान आहे, वा वा, साडी दिसायला छान आहे, पदर दाखवा. पदर दाखवा म्हणजे अंतरंग दाखवा. दोन शब्द फार प्रसिद्ध साडीच्यामध्ये, पदर दाखवा आणि पोट दाखवा. साडीचं पोट असतं, पुष्कळदा काय होतं की वरखाचं काम जे केलं असतं ते पोटावर नसतं. जे लोकांना दिसणार नाही ते वरखं काम पोटावरती जी साडी जाते, घडी जाते, तेवढ्या भागावरती नसतं. फक्त दिसणाऱ्या भागावरती ते वरखं काम सगळं दिसतं. पदर दाखवा, वेगळे पण दाखवा. तर तसं ह्या अभंगातल्या दुसऱ्या चरणातल्या दुसऱ्या ओळीमध्ये मानवाच्या शरीराचा पदर आणि आतली अवस्था सांगितली आहे. काय सांगितलं तर आमचं शरीर कसं आहे तर संपूर्ण रक्ताने भरलेलं. रक्त, रेत, ज्या वेळेला रेत म्हणजे वीर्य, ज्या वेळेला हे ओजस रूपामध्ये येतं त्याला अध्यात्मात उच्च कळा होते. पण ज्यावेळेला त्या अधोगतीला आणि आपण वाया घालवतो त्यावेळेला बाकी हेच रेत आपल्याला सर्वार्थाने दुबळं करतं, आपल्याला वाकडं तिकडं करतं, आपल्या शरीराचं तेज जातं, रया जाते. ते रेत, दुर्गंधी, आपल्या शरीरातल्या प्रत्येक गोष्टीला दुर्गंधी आहे. अहो साधं लोक तोंडामध्ये काही काही गोष्टी ठेवून सुगंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. रात्री झोपा, सकाळी उठा, उठल्यानंतर आपल्या तोंडाची दुर्गंधी आपल्याला सहन होत नाही, इतकी दुर्गंधी असते. त्याच्यानंतर जंतू, शरीरामध्ये जंतू म्हणजे बॅक्टेरिया हे जागोजागी तयार होतात. एक मानवाचा देह धरला तर तो एकटा देह नसतो, तर काही अब्ज जंतूंना घेऊन फिरणारं ते एक भांडार रसायन असतं. पोटामध्ये बॅक्टेरिया वेगळे, डोक्यातले वेगळे, हे सगळं विज्ञानाचा भाग आहे. त्याच्यानंतर नरक. नरक म्हणजे कर्म अशी करतो की त्या कर्मामुळे तो निश्चितपणे मृत्यूनंतर भगवंताला प्राप्त करण्याच्या ऐवजी नरकाला प्राप्त करणार हे सत्य आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हटलं की मुताने. आता हा जो लघुशंका आहे, मूत्र जे आहे, या मूत्राचं वैशिष्ट्य असं आहे की बाहेर पडलं तर त्या माणसाला शुद्ध ठेवू शकतं, पण हे आतमध्ये भिनलं तर सेप्टिसेमिया झाला तर मग त्या माणसाची काय गती होईल सांगता येत नाही, अशी त्याची अवस्था आहे. म्हणून काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी भिणली रे, रक्त रेत दुर्गंध जंतू नरकमुताने भरली रे, हे आमच्या शरीराचं वर्णन आहे. एवढं करून ज्ञानेश्वर महाराजांचं मन शांत झालं नाही. अजूनही या शरीराचे काही दोष आहेत, ते दोष आम्हाला सांगतात. हे दोष का सांगतात? किळस हवी म्हणून? नाही नाही नाही, या दोषाला ऐकून तरी तुम्ही त्या श्यामसुंदराकडे पहा, ही भावना आपल्यात निर्माण व्हावी म्हणून ते सांगतात. अजून काय दोष आहेत तर त्याच्याकडे षडगुण आहेत, आपल्याकडे षडविकार आहेत, षडवैरी आहेत. आणि षडगुण म्हणजे षडविकार, षडवैरी हे दोघंही मिळून आपल्याला तिन्ही प्रकारचे ताप देतात आणि छळत असतात. याचा कधी विचार केला आहे का? पण षडविकार कोणते आहेत तर षडविकारामध्ये जन्माला येणं, त्याच्यानंतर आपण या पृथ्वीवरती मरेपर्यंत असणं, त्याच वेळेला लहानपणापासून म्हणजे एका क्षणापासून ते मोठे 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 होत 70 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष जे काय जगायचे तोपर्यंत वाढणं. त्याचबरोबर आपण हे सगळं करत असताना आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होणं. लहानपणाचा आपण वेगळा आहे, मध्यम वयातला वेगळा आहे, तरुणपणाचा वेगळा आहे, म्हातारपणाचा वेगळा आहे, आपल्या शरीरात बदल होत राहणं. त्याच्यानंतर प्रत्येक क्षणी आपलं शरीर क्षीण होत जाणं आणि एक दिवशी मरणं. हे 6 विकार शरीराचे. जन्माला येणं, जन्म राहणं, वाढणं, बदलणं, क्षीण होणं आणि मरणं, हे 6 विकार आहेत. षडवैरी कोण आहेत तर काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे षडवैरी आहेत. हे दोघं मिळून आपल्याला ताप देतात. हे 3 प्रकारचे ताप आहेत. तापत्रय कोणते? आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आदिदैविक अनेक जन्मांमध्ये संचित असलेले दोष, आदिभौतिक या जन्मामध्ये केलेल्या चुकांच्यामुळे प्राप्त झालेले दोष, आणि आध्यात्मिक आपण आपल्या शरीराचा किंवा परमतत्वाचा वेळेला वेळेचा योग्य उपयोग न केल्या कारणामुळे निर्माण होणारी गुंतागुंत, हे आध्यात्मिक. हे सगळं छळणार आहे. याने आपण विळलेले दिसतो, आपण घाणलेले दिसतो, आपल्याला आपल्या गोष्टी सगळ्या घाणल्या दिसायला लागतात. पण हे असं असूनही हे एक संघ आहे का? षडगुण कोण रत्नजडित आहेत का?
आपल्याला रत्नाचे गोंडे आहेत का, तर नाही. तर आपल्याला काय आहे, तर आपल्यामध्ये उणीव आहेत. काय, तर 9 ठाई फाटून गेली. 9 ठिकाणी घोंगडी फाटलेली आहे. म्हणजे या घोंगडीला 9 छिद्र आहेत. हे पुरंजनाच्या कथेमध्ये जास्त विस्तारपूर्वक सांगितलं होतं. भागवताच्या पुरंजनाच्या कथेमध्ये तीच गोष्ट. 2 डोळे, 2 नाकाची छिद्र, 1 तोंड, 2 कान, ही वरची असलेली छिद्र 7 आणि खालची 2 गुदद्वार आणि जननस्थान, ही ते 9. या 9च्या 9 स्थानातून सगळं वाहत जाते, वाहत राहते. याच्यावर मी न बोललेलं बरं. डोळ्यातनं घाण वाटते, काही काही लोकांना कळते नाही की डोळ्यात चिपडं आली आहे. कान वाहतात, नाक वाहतं, तोंड वाहतं, लाळ गळती. तुकोबा एकनाथ महाराज इतकं छान सांगतात, इतकं घाण बोलतात. एकनाथ महाराजांची वाणी सांगवत नाही की तो गाय बैल कसं उभ्या उभ्या विष्ठा विसर्जन करतात, तसं म्हातारपण झाल्यानंतर हे उभ्या उभ्या गळत असतो. आणि मूत्राच्या बाबतीमध्ये तर इतकं घाण सांगतात, इतकं सांगितलं मग एकनाथ महाराजांनी की ही बाई किंवा हा बाबा रस्त्याने जायला लागल्यानंतर याच्या धोत्राच्या किंवा याच्या साडीच्या वासाने जनावरं पण लांब पळतात. नको बाबा एवढी घाण आपल्यामध्ये पण नाही, इतकी घाण अवस्था माणसाची. नावाटाही फाटून गेली, ही अशी आमची अवस्था आहे. बरं, हे आम्हाला मुद्दामून सांगितलं की आमची अवस्था अशी आहे. मग एवढं वाईट आहे, तुझं एवढं चांगलं आहे, मग तुझ्या ठिकाणी बसणार कसं? अरे घोंगडी आहे, हीच ती घोंगडी की जी घोंगडी भगवंतांच्या जवळ टाकून आपण बसून भगवंतांचे सान्निध्य घेऊ शकतो. हीच घोंगडी, हेच ते शरीर. या शरीराला जर तुम्ही परमार्थात वापरलं तर आपण कुठल्या कुठे पोचू. आणि या शरीराला संसारामध्येच राहू दिलं तर सडून जाऊ. संसारामध्ये व्याप्त असलेलं शरीर हे शेवटी मृत्यूच्या नरकाच्या द्वारात घेऊन जाणार आहे. पण परमार्थाला लावलेलं हे शरीर नंतर काय होतं माहिती का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पवित्रची होय देह त्याचा. त्याचा देह पवित्र होतो, इतका पवित्र होतो की लोक त्या देहाचं चरणाचं तीर्थ घ्यायला लागतात, लोक त्या देहाची पूजा करायला लागतात, लोक त्या देहावरती आपली लोटांगणं घालून सर्वस्व अर्पण करतात. इतका तो पवित्र देह होऊ शकतो. उदाहरण आहे का? आहे. श्रीमद भागवताच्या पंचम स्कंदामध्ये उदाहरण आहे. राजा नाभी आणि पत्नी मेरुदेवीचा पुत्र भगवान ऋषभदेवजी महाराज. या भगवान ऋषभदेवजी महाराजांनी या देहाची घाण समजावून सांगितली आणि या देहाद्वारे परमार्थ करता येतो हेही सांगितलं. आणि परमार्थ कसा करता येतो त्यांनी जगून दाखवला. त्यांच्या शरीराच्या मलमूत्रामध्येच सुगंध होता. हे आपण भागवतात ऐकलेलं आहे यापूर्वी. संतांचं शरीर, संत म्हणतात की आम्ही मेल्यानंतर सुद्धा आमची हाडं तुमचं कामं करतील, आमचं नाम तुमचं काम करतील. हे कशाच्या योगाने हो? या शरीराच्या योगानेच आहे ना. ज्याला आम्ही घाण समजतोय त्यालाच जर आपण भगवंतांच्या कार्यासाठी वापरलं तर त्याच्या इतकं शुद्ध गोष्ट कोणतीही नाही, चांगली गोष्ट कोणतीही नाही. हे गोष्ट विसरता कामा नाहीये. अहो, इतकी गोष्ट वेगळी पण होते की पवित्रची होय देह त्याचा. देह अत्यंत शुद्ध पवित्र होतो. आणि अशा पवित्र देह झाल्याची उदाहरणं भागवतामध्ये जागोजागी आहेत. स्वयंभू म्हणून आपला देह पवित्र केला होता, प्रचेतसांनी आपला देह पवित्र केला होता. आपल्या लक्षात येतं की सनकादिकांनी या देहाला पवित्र करण्याचा मार्ग सांगितला, नारदांनी देहाला पवित्र करण्याचा मार्ग सांगितला. किंबहुना भगवान अवधूतांनी, दत्तात्रयांनी राजा यदूला या देहाला पवित्र करण्याचा मार्ग सांगितला आहे 11व्या स्कंदामध्ये. या देहाला पवित्र कसं करता येतं हाही उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. हेच सगळं माऊली ज्ञानेश्वर सांगतात. हेच नाथ संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे आणि ते सांगतात. अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणामध्ये म्हणतात, ज्ञानेश्वर म्हणतात की ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता. जे ऋषीमुनी ध्यान करून परमेश्वरा तुला प्राप्त. ऋषी म्हणजे कोण? द्रष्टे माणसं. मुनी म्हणजे कोण? की ज्यांनी मनाला जिंकलेलं आहे आणि जे आपल्याला जिंकायला मदत करून देतात ते मुनी. असे द्रष्टे साधू संत ऋषी मुनी हे ध्यानाच्या माध्यमातून तुला प्राप्त करतात. ते आम्हाला नाम देतात आणि त्यांनी दिलेलं नाम मुखी गाता. आम्ही जर आमच्या भगवंता तुझं नाव जर आमच्या मुखाने गायलं तर ते नाम गाता 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 आमचा देह जो आहे हा अत्यंत शुद्ध पवित्र सात्विक सुशील संपन्न असा होतो देह. या देहाला अत्यंत श्रेष्ठता प्राप्त होते. आणि त्यावेळेला महाराज सांगतात ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती बिरली रे. त्यावेळेला हा जो संदेह होता की तुझी घोंगडी माझी घोंगडी,
की माणसाचं सगळं वाईटच आहे, माणसाकडे चांगलं नाही, हा संदेह जो होता, हा भ्रम जो होता, ही वृत्ती जी झाली होती, ही वृत्ती विरते, नष्ट होते. विरली रे म्हणजे काय माहिती का? अत्यंत सोपं करून सांगतो. आता पुढे आपल्याला बघायचं आहे, कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष महिन्यामध्ये आकाशातले ढग जे असतात ना, ते जमिनीवरती येतात. त्याला आपल्या मराठीमध्ये धुकं असं म्हणतात. आणि ते धुकं एकदा काय झालं ना, की पुढचं काहीही दिसत नाही. त्यात आपण शिरलो तरी आपल्या पुढचं दिसत नाही. रस्ता आहे का, खड्डा आहे का, आपल्याला कुठे दरी आहे, काही कळत नाही. मग त्याला धुक्यातून बाहेर पडायला मार्ग कोणता? तर सूर्य उगवण्याची वाट बघणे. सूर्य उगवल्यानंतर सूर्याच्या प्रकाशामुळे धुकं आपोआप वितळायला लागतं आणि मग आपल्याला रस्ता दिसायला लागतो. मग हीच तर गोष्ट यांचे महाराज सांगतात की संतांच्या, मुनींच्या, ऋषीमुनींच्या सान्निध्यामध्ये त्यांनी दिलेल्या नामाला मुखात गायल्यानंतर आपली संदेह वृत्ती पण नष्ट जाते होते आणि आपोआप समोरचं धुकं विरतं. धुकं विरतं म्हणजे काय होतं? तो ढग हळूहळू पातळ 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 होतो आणि नंतर तो ढग नष्ट होतो. तुमच्या अंतःकरणातलेही विकाराचे भाव, विचारांचे भाव हे पातळ 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 होतील आणि नंतर एक क्षण असा येईल की सगळ्यातून तुम्ही बाहेर आलेले असाल. हीच तर गोष्ट आहे. आणि असा झाल्यानंतर अनुभव काय येतो? तो अनुभव अभंगाच्या 4थ्या चरणातले शेवटवेळी सांगतात की बाप रखुमा देवी वर विठ्ठले. बाप रखुमा देवीवर जो परमात्मा श्री विठ्ठल आहे, हे विठ्ठलाचं नाव मुखामध्ये आल्यानंतर त्वत्पदी वृत्ती मुरली रे. तुझ्या चरणाशी आमची वृत्ती जी आहे ती एकरूप झाली, मुरली. ठाईच मुराला अनुभव. हा अनुभव प्राप्त होतो. एकदा का साधकाला हा अनुभव प्राप्त झाल्यानंतर आमचा अध्यात्माची वाट खूप सोपी होते. फक्त त्यांनी सांगितलेल्या नामावर विश्वास ठेवावा आणि ते नाम घेत राहावं. ते सामा सांगितलं होतं आपल्याला आधी की हा प्रसंग काल्याचा आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये याची चर्चा झाली होती आणि तो घोंगडीचा विषय आला होता. तर त्यासाठी आपल्याला अजून एका भागवतातल्या श्लोकाचा आश्रय घ्यायचा आहे. बरं, फार सुंदर श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवान ब्रह्मदेवानी कृष्णांची परीक्षा पाहिली आणि त्यावेळेला कृष्ण परीक्षा पाहिल्यानंतर ज्याला कृष्ण परमात्मा स्वयं हे कळालं त्याच्यानंतर ते शरण आले आणि शरणून ते भगवंताला शरण जाऊन ते म्हणतात, त्याला म्हणतात की नैमिड्य ते भ्रवपुषित डिरंबराय गुंजावतंस परिपुच्छ सन्मुखाय वन्यस्त्र जे कवलवेत्र विशाल वेणू लक्ष्मश्रिय मृदुपदे पुष्पांक जाय. ह्या श्लोकामध्ये जे काय वर्णन आहे, हा सांगताना माझ्या अंगावरती रोमांच आले. हेच वर्णन या अभंगाचं मूळ पाया आहे. ब्रह्मोदयाने सांगितलं तेच वर्णन. अरे कसं आहे तू सुंदर. स्वतंत्र वर्णन करायला खूप खूप मोठा प्रसंग आहे. पण मी फक्त एवढं सांगतो की कसा आहे हा भगवंत? नैमिड्यते भ्रवपुषित डिरंबराय गुंजावतंस परिपुच्छ सन्मुखाय वन्यस्त्रजे कवलवेत्र विशाल वेणू. याच्या हातामध्ये कवळ आहे काल्याचा, हादरावरती मुरली आहे विशाल वेणू आणि लक्ष्मश्री आहे, लक्ष्मीचा पती आहे, मृदुपदे त्यांची पावलात तुम्ही सुकुमार आहे, पशुपांक जाय. त्या भगवान श्रीकृष्णाला आम्ही शरण जातो. हे जे कोणी चिंतन करतात ऋषी आणि मुनी म्हणजे कोण? तर शुकसनकाधिक मुनी हे जे चिंतन करतात ते आम्ही आमच्या मुखाने जर गायलं तर संदेहवृत्ती जाते आणि भगवंतांची प्राप्ती होते. त्वत्पदी वृत्ती मुरली रे, त्वत्पदी वृत्ती मुरली रे, त्वत्पदी वृत्ती मुरली रे. कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली रे. आता हा आपल्याकडे आला. तू दिलेली ही घोंगडी जी आहे ना, ही खूप चांगली आहे, खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. आणि ह्याच घोंगडीवरती बसून ह्या शरीरामध्ये राहून आम्ही ह्याच अध्यात्माला आत्मसात करून जर तुझं नाव गायलं तर कानोबा तुझी प्राप्ती होणार आहे. श्यामसुंदरा शोभली रे, श्यामसुंदरा शोभली रे, श्यामसुंदरा शोभली रे. बाप रखुमा देवीवर विठ्ठले त्वत्पदी वृत्ती मुरली रे, त्वत्पदी वृत्ती मुरली रे. असा आपल्या शरीरातून भगवंताला प्राप्त करण्याचा सुकोमल, सुंदर, सुलभ, सोपानात्मक मार्ग ज्या घोंगडीने रूपकाने सांगितला ते ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा केवढी उत्कट आहे, समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे आपण पुढं जावं. बस हे भावविश्व, हा अंतरंगातला सात्विक भाव, परमात्म्याच्या परिणत भाव सद्गुरुकृपेने प्राप्त होतो. तो आत्मसात करावा आणि आत्मसात करून त्या आनंदाच्या साम्राज्यावरती आयुष्यभर राहावं आणि आयुष्य संपल्यानंतर त्या भगवंतांच्या मांडीवर जाऊन बसावं. असा हा अभंग आहे. अभंग भगवतचरणी अर्पण केला
तर आपलं कर्तव्य संप्रसर्ग होईल. अभंग आत्मचरणी अर्पण करणारे आज मी, स्वतःच्याच आतल्या आत्म्यावर अर्पण करणारे आणि सांगणारे विसरू नको, कानोबाने दिलेली ही घोंगडी वाईट नाही. या घोंगडीला समजावून घ्यायचंय आणि नामामध्ये रंग व्हायचंय. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शुकदेव भगवान की जय. तसत कृष्णार्पणमस्तु. माझं सर्वांना अत्यंत प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.